अखेर मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे। भाजप विधिमंडळ पक्षनेत्यांची आज मुंबईमध्ये निवड होईल। आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये बैठक सुरू होणार आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपल्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावरती मोहर उमटवतील। विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि त्यानिमित्ताने विधान भवनाच्या प्रवेशद्वाराला फुलांची सजावट करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे आता जवळपास निश्चित आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या विधान भवनापाशी आहेत, आपण त्यांच्याकडनं आणखीन माहिती घेऊया। निलेश, आता वेळ जवळ आलेली आहे खरं तर बैठक सुरू होण्याची। सध्या तिथे कसं वातावरण आहे, काय नवीन अपडेट आहे? पूर्वी 10:30 वाजता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक विधिमंडळामध्ये पार पडणार आहे आणि त्यासाठी आता हळूहळू भाजपचे जे सर्व आमदार आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत। विश्वास पाठक आपण समोर पाहतोय, जे भाजपचे एक प्रमुख पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते। नवनिर्वाचित सर्व आमदार आहेत आणि ते पहिल्यांदा आज विधिमंडळामध्ये जाणार आहेत। आज पक्षाची विधिमंडळ पक्षनेता निवडी संदर्भातली बैठक पार पडणार आहे। या बैठकीनंतरच प्रामुख्यानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी देखील माहिती मिळते। काल रात्री उशिरा मुंबईमध्ये भाजपचे जे 2 केंद्रीय वरिष्ठ निरीक्षक आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी, जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। काही वेळातच ते या विधिमंडळ परिसरात येतील आणि त्यानंतर 10:30 वाजता सर्व आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीमध्ये साधारणपणे विधिमंडळ नेता कोण असणार या संदर्भातला प्रस्ताव मांडला जाईल आणि त्या प्रस्तावावर सर्व आमदारांचा अनुमोदन घेतलं जाईल, पत्रावर सर्वांच्या सह्या घेतल्या जातील आणि त्यानंतर त्या विधिमंडळ नेत्याची जी आहे ती घोषणा पक्षाच्या अंतर्गत बैठकीत करताना खरे निलेश, एकंदरीतच विधान भवनाला उत्सवी स्वरूप आल्याचं दिसतंय आणि त्यामुळे लवकरच आता इथे लगबग पाहायला मिळेल। ह्याचे अपडेट्स आपण घेत राहूच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।